नमस्कार, मी जगन्नाथ जावळे. आपण पाहतात प्रवासी संचार, प्रवासी दुनियेची इत्यभूत खबर. मी कल्याण या ठिकाणी आलेलो आहे. माझ्यासमोर सुनील भाऊ निर्भवणे आहेत. ते महाराष्ट्राच्या एस.टी. कास्ट्राईब संघटनेचे महाराष्ट्राचे जनरल सेक्रेटरी आहेत आणि त्यांच्याबरोबर माननीय एम.जी. कांबळे साहेब आहेत. ते कास्ट्राईब संघटनेचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आहेत. तर आत्ता जो एस.टी. महामंडळाचा संप चालू आहे, घंटानाद झाला आणि एस.टी. महामंडळाच्या संदर्भामध्ये फार मोठं आंदोलनाच्या भूमिकेमध्ये कास्ट्राईब संघटनेचे पदाधिकारी आणि कर्मचारी आहेत. तर आता जो प्रश्न आहे एस.टीच्या कर्मचाऱ्यांच्या समोर, बऱ्याचशा लोकांचे ह्याचे भविष्य निर्वाह निधीचे पैसे मिळालेले नाहीत. बऱ्याचशा लोकांच्या पेन्शन चालू झालेल्या नाहीत आणि आर्थिक संकटामध्ये सापडल्यासारखं हे सर्व चित्र आहे. तर भाऊ, काय सांगाल की आता जी एस.टी. महामंडळाची परिस्थिती आहे आणि तुमची भूमिका काय असणार? पहिल्यांदा आपल्याला धन्यवाद जावळे साहेब. जय भीम. जय भीम. कास्ट्राईब राज्य करून कर्मचारी संघटना आणि कृती समिती म्हणून ज्या 16-17 संघटना आहेत, आम्ही सगळ्यांनी एकत्रितपणे महामंडळाचे अध्यक्ष तथा मंत्री महोदय यांना आणि महामंडळाचे उपाध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक यांना, त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना आम्ही वेळेमध्येच नोटीस दिलेली आहे. आमची मागच्या महिन्यात बैठक झाली. आम्ही जवळजवळ 5-6 महिन्यापासून सातत्याने मंत्री महोदयांच्याकडे वेळ मागतो. त्यांनी शब्द दिला होता, मधल्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत्या, त्या निवडणुकांच्या नंतर ते आम्हाला वेळ देणार होते, पण त्यांनी वेळ दिला नाही. एप्रिल महिन्यामध्ये ज्यावेळेस आमची त्यांच्याबरोबर भेट झाली त्यावेळेस त्यांनी आम्हाला कबूल केलं होतं की मी स्वतः या मताचा आहे की एस.टी. कामगारांचे पगार कमी आहेत, मी तुमच्या भावनेशी सहमत आहे, तुमचे पगार वाढले पाहिजेत, तुमच्या थकबाक्या दिल्या पाहिजेत, परंतु हा निर्णय घेण्याचा जो अधिकार आहे, कारण शेवटी पैशाशी निगडीत विषय हा माननीय मुख्यमंत्र्यांचा आहे. तुम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना घेऊन मुख्यमंत्र्यांच्याकडे जातो आणि मुख्यमंत्र्यांच्या बरोबर चर्चा करून तुम्हाला एक वेळ देतो, असं त्यांनी आम्हाला कबूल केलं होतं एप्रिल महिन्याच्या मधल्या टप्प्यामध्ये. आज जवळजवळ या गोष्टीला 2 महिने होत आले. त्याच्यानंतर एक बैठकही त्यांनी घेतली. त्या बैठकीमध्ये त्यांनी महामंडळाच्या सभागृहामध्ये जी बैठक झाली त्याच्यात फक्त महागाई भत्ता जो आहे तो 53% 58% घेण्याचा निर्णय घेतला. त्या बैठकीत आम्ही स्पष्ट सांगितलं की आमची सगळ्यात महत्त्वाची मागणी काय आहे, तर एस.टी. कामगारांना जो पगार आहे तो पगार अतिशय कमी आहे, तो शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे पगार मिळावा ही आमची पहिली मागणी आहे. त्यासाठी आम्ही त्यांना अशी मागणी केली की तुम्ही करार पद्धती रद्द करा. करार पद्धत रद्द करून आम्हाला जो आयोग आहे, आता 8वा वेतन आयोग केंद्र सरकारने जाहीर केला. 8व्या वेतन आयोगाची सूत्र आता सगळ्यांच्या समोर चर्चेला येत आहेत. ज्यावेळेला प्रत्यक्षात 8वा वेतन आयोग लागू होईल त्यास केंद्र सरकारच्या प्रमाणे राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना वेतनवाढ होईल आणि आज ज्यांचे पगार 19,900 आहे, 20,000च्या आसपास आहे, ते 50,000च्या पुढे जातील ना. आणि त्या तुलनेत एस.टीचा जो कर्मचारी आहे तो जर करार प्रक्रियेत अडकून राहिला तर करार प्रक्रियेत हे देतात काय 6,000, 8,000, 10,000 याच्यापेक्षा जास्त देणार नाही. 3 जरी 2.5-3 करार जरी आमचे म्हटले तरी आमच्या कर्मचाऱ्यांना त्या 2-3 टप्प्यामध्ये 25,000 पण पगारवाढ होणार नाही. आणि मग ही जी तफावत होणार आहे ही आमच्या एस.टी. कामगारांचं खूप मोठं खच्चीकरण होणार आहे. आणि म्हणून आमची पहिली मागणी आहे की शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे पगारवाढ झाली पाहिजे. 1 एप्रिल 2016 पासून वेतनवाढीचा जो फरक आहे, 1% वेतनवाढ जी 2% केलेली आहे ती खरं तर 3% मान्य केलेली आहे. त्याचा GR निघालेला आहे, रावते साहेबांच्या काळात त्याचा GR निघालेला आहे. आणि असं असतानाही त्याची अंमलबजावणी आजही होत नाही. जर तो 1% वाढ दिली दर वर्षाला, इन्क्रिमेंट रेटमध्ये वाढ, वेतनवाढीमध्ये वाढ, तर 4 ते 5% वाढतील ना. त्याच्याबरोबर घरभाडे भत्त्याचा फरक आहे, काही ठिकाणी 1%, काही ठिकाणी 2%, शहराच्या मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये 3%. तो जवळ 2021 पर्यंतचा फरक आहे. म्हणजे वेतनवाढीचा आणि घरभाडे भत्त्याचा जवळजवळ 67 महिन्यांचा फरक आहे. 2018 पासून आम्हाला महागाई भत्त्याचा फरक नाही. महागाई भत्ता त्या वेळेला वाढलाय ना,
तोही खूप उशिरा दिला आहे, त्यामुळे त्याचे ते फरक आहेत ना ते अजून मिळालेले नाही. ते फरक आमची मिळण्याची मागणी आहे. मागच्या बैठकीमध्ये वित्तीय सल्लागारांनी ती मागणी नाकारली होती. आमच्या कार्यकर्त्यांनी काल परवा भेटली आणि ती भूमिका स्पष्ट सांगितली की आम्हाला जर हे मिळणार नसेल तर आमचं आंदोलन होणार. आता 15 तारखेला आम्ही आंदोलन केलं. सगळ्या जिल्ह्यामध्ये सगळ्या आगारात, विभागीय कार्यालयात, विभागीय कार्यशाळा, मध्यवर्ती कार्यशाळा आणि मध्यवर्ती कार्यालयावर घंटानाद आंदोलन झालं. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनं दिली, सगळ्या आमदारांना, मंत्र्यांना निवेदनं दिली. आता उद्या 22 तारखेला विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होते पावसाळी. त्या पार्श्वभूमीवर आम्ही सगळ्या राज्यातल्या आमच्या सगळे जे आगार आहेत, विभागीय कार्यालय आहेत, विभागीय कार्यशाळा आहेत, मध्यवर्ती कार्यशाळा आणि मध्यवर्ती कार्यालय या ठिकाणी आम्ही द्वार सभेचं आयोजन केलेलं आहे, गेट मिटिंगा. सरकारला याचा निषेध जावा आणि त्यानंतरही सरकार जर आमच्याशी चर्चा करून आमच्या मागण्या मान्य करणार नसेल तर मग 29 तारखेला आम्ही बेमुदत धरणे आंदोलन केलं. कामालाच जायचं नाही, बंद करण्याचीच आमची भूमिका त्याच्यातून असणार आहे. आता 2 दिवस झाले BST. आता तुम्ही सांगितलं की 2016 पासून ज्या कराराचे फरकाचे पैसे, महागाई भत्ता असेल किंवा इतर काही मागण्या असतील त्या मंजूर होणे मिळाल्या नाहीत, कर्मचाऱ्यांना त्याचा फायदा मिळाला नाही, तर ह्याचं काय कारण आहे? त्यांच्याकडे काय निधी नाही का? म्हणजे काय? याच्यामध्ये इच्छाशक्तीचा अभाव आहे. राजकीय इच्छाशक्ती सगळ्यात महत्त्वाची आहे आणि मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेणं अपेक्षित आहे आम्हाला. याचं कारण असं आहे की आज मुख्यमंत्र्यांच्याकडे अर्ध खात आहे. मला माननीय मुख्यमंत्र्यांना हे सांगायचं आहे की देवाभाऊ, तुम्ही एसटीचा जो संप झाला 6 महिन्यांचा, या संपाला तुमच्या पक्षाने सगळ्या डिपोला जी लोक आमची बसली होती ना, त्या सगळ्यांना तुम्ही काय रेशन पाणी पुरवलं, बिर्याणी पुरवली, का पुरवली? त्या तुम्ही विरोधी पक्ष नेते होतात. आज तुम्ही सत्तेमध्ये आहात, मुख्यमंत्री आहात, अर्थ खातं तुमच्याकडे आहे. तुम्हाला जर ही भूमिका मान्य असेल त्यावेळी ते विलिनीकरणाची भूमिका होती. तुमचेच हितचिंतक त्याच्यामध्ये होते, त्यामध्ये वकील होता, 2 आमदार आहेत. ही सगळी मंडळी आज तुमच्याबरोबर सत्तेत सहभागी आहेत. दोघांना आमदार तुम्ही आता गेल्या काही दिवसांमध्ये केलं. एक विधानसभेवर आले, त्याच्या आधी एक विधान परिषदेवर आले. ही सगळी तुमची माणसं आहेत. आता तुम्ही आत्ता थोड्या वेळापूर्वी म्हणला की आमची करार पद्धत मोडीत काढून आम्हाला आयोग पद्धत लागू करा, म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या कर्मचाऱ्याप्रमाणे पैसे मिळतील. परंतु भानगड अशी आहे की तुम्ही आता म्हणल्याप्रमाणे तर आयोग आणि महाराष्ट्र शासनामध्ये विलिनीकरण हे सोपं आहे का? नाही, एक लक्षात घ्या, आयोग देणं सोपं आहे. विलिनीकरण तशी किचकट प्रक्रिया आहे. त्याला केंद्र सरकार, राज्य सरकार दोन्ही ठिकाणाहून त्या सगळ्या गोष्टी प्रक्रिया व्हाव्या लागतात. ते केलं तर आनंदच आहे. आता तेलंगणाला केलं. इच्छाशक्ती असेल तर सगळं शक्य आहे, परंतु ते शक्य नसेल तर बघा 99 मध्ये एसटी महामंडळाला वेतन आयोग देण्याची तयारी तत्कालीन मुख्यमंत्र्यांची होती. तत्कालीन एसटी महामंडळाचे जे अध्यक्ष होते गिरीश बापट साहेब, त्यांची इच्छा होती. त्यांनी तसं मान्यताप्राप्त संघटनेवर, कामगार संघटनेवर बोलणंही केलं होतं. त्यांनी सांगितलं आमच्या 2.5 करार होता. तर त्या 2.5 कराराची काय वाट लागली गेल्या 25-26 वर्षामध्ये आपण पाहतो. एसटीच्या कामगारांची आज अवस्था एवढी वाईट आहे, एवढे कमी पगार कुठल्याच संस्थेत नाही, एवढी एसटीची वाईट परिस्थिती आहे. आणि म्हणून आमचं सगळ्या संघटना आम्ही जे एकत्र आलोत ना, आमची भूमिका ही आहे की एसटी कामगारांचे पगार वाढले पाहिजे. 2016 पासूनची थकबाकी मिळाली पाहिजे. ती वेतनवाढीची आहे, घरवाढी भत्त्याची आहे, 18 पासूनची महागाई भत्त्याची आहे. हे सगळे फरक देण्याची जबाबदारी शासनाची आहे आणि शासनाने ही भूमिका घ्यावी. माननीय मुख्यमंत्र्यांनी ही भूमिका घ्यावी. दोन्ही उपमुख्यमंत्री, त्यांनाही माझं सांगणं आहे की तुम्ही सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांना एक फोर्स करा, आमच्या सगळ्यांच्यासाठी करा. शिंदे साहेबांनी पगारवाढ दिली, परंतु त्या पगारवाढीमध्ये तरीसुद्धा शासकीय कर्मचाऱ्यांच्या पण आम्ही जाऊ शकलेलो नाही. ती त्रुटी आहे, त्या कमतरता आहेत. त्या कमतरता जर भरून काढायच्या असेल तर तुम्हाला पुढाकार घ्यावा लागेल. तुमच्या पक्षाच्या मंत्र्याकडे ते खातं आहे. तेव्हा मी शिंदे साहेबांना ही विनंती करेन की तुम्ही पण लक्ष घाला, मुख्यमंत्र्यांकडे तुमचं वजन वापरा आणि तुमच्या मंत्र्याच्या खात्या जे आहे एसटी महामंडळाचं खातं ते तुमच्या पक्षाच्या मंत्र्याकडे आहे. तर त्याला एसटी महामंडळाला खरं तर आज आहे ना, सेंट्रल वर्कशॉप जे आहेत, मध्यवर्ती कार्यशाळा, तिथे चॅसीज नाही, त्यामुळे कामं थांबली. आता काही जुन्या गाड्यांमध्ये डायव्हर्शन करायचं ते काम आहे, तेच काम आहे, ते 5-6 महिने पुरणार आहे. तेव्हा एसटी महामंडळाच्यासाठी शासनाच्या अर्थसंकल्पात तरतूद करा. चॅसीज मिळाल्या पाहिजेत. पगारवाढीचे सगळे जे बर्डन आहे ते शासनाने स्वीकारलं. एक वेळची बाब म्हणून आजचे देशाचे पंतप्रधान आहेत, त्यांनी
गुजरातचे मुख्यमंत्री असताना दिलंय ना तिथल्या स्टेट ट्रान्सपोर्टला, एसटी महामंडळाला तिथल्या दिलं, तुम्ही द्या ना. इतर राज्यामध्ये झालेलं आहे. इतर राज्यांमध्ये जर देत असाल तर तुम्हाला अडचण काय? तुम्ही पुढाकार घ्या, तुम्ही करा. तुम्ही तर आंदोलन 6 महिने जे आंदोलन चाललं त्याच्या पाठीमागे तुम्ही आणि तुमचा पक्ष होता. म्हणजे तुम्हाला जर आमच्या भावना कळतायत तर मग प्रत्यक्षात त्या भावना उतरवण्यामध्ये अडचण काय? ते तुमच्या हातात आज सत्ता आहे, तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात, अर्थ खातं तुमच्याकडे आहे. त्यामुळे आमची सगळ्या एसटी कामगारांची भूमिका आहे की तुम्ही आमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य करा. 99 वर्षाच्या कराराच्या जमिनी देण्याची जी भूमिका आहे ती सुद्धा आम्हाला कोणाला मान्य नाही. त्याच्यामध्ये एसटी महामंडळाचा काय फायदा आहे हे आधी श्वेतपत्रिका काढा, आमच्यावर चर्चा करा, त्याच्याशिवाय तो निर्णय घेऊ नका. कंत्राटी पद्धतीने जी भरती प्रक्रिया चालवलेली आहे ती थांबवा, डायरेक्ट भरती प्रक्रिया करा. एसटीमध्ये कर्मचाऱ्यांची भरती होणं गरजेचं आहे, कंत्राटी पद्धतीने नाही. ही आमची माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा कळकळीची विनंती आहे. आणि परिवहन मंत्र्यांना आमचं सांगणं आहे की तुम्ही पालक या नात्याने, एसटी महामंडळाचे पालक या नात्याने, तुम्ही अध्यक्ष आहात एसटी महामंडळाच्या मंत्रिपदासोबत, तुम्ही आमच्याशी बोलताना ही भूमिका मान्य केलेली आहे की एसटी कामगारांना एवढा कमी पगार आहे, तो कुठेतरी वाढला पाहिजे, ही माझी भावना आहे. जर तुमची ती भावना आहे तर ती प्रत्यक्षात येण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्या. तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या एसटी कामगारांच्या ज्या भूमिका आहेत त्या तुम्ही समजून घ्या. आणि माझी एसटी कामगारांना कळकळीची विनंती आहे, 2 दिवस झाले बीएसटीच्या कामगारांनी 100% सक्सेस आंदोलन केलेलं आहे. आज एसटीच्या कामगारांना सुद्धा पुन्हा एकदा मैदानात उतरावं लागेल. जर सरकारने आपली भूमिका ऐकली नाही तर आपल्याला मैदानात उतरून यशस्वीपणे आंदोलन करावं लागेल. सरकारला आपल्याशी चर्चा करायला भाग पाडावं लागेल. एवढीच माझी एसटी कामगारांना विनंती आहे. सगळ्यांनी आपले मतभेद सोडा, संघटना वाद विसरा. आज एसटीच्या कामगारांचं हित आपल्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. आणि ह्या आंदोलनात उद्याचा दुसरा टप्पा आहे. द्वार सभेचा कार्यक्रम उद्या सगळ्या डेपोमध्ये झाला पाहिजे, सगळ्या विभागीय कार्यालयांपुढे झाला पाहिजे. सगळ्या विभागीय कार्यशाळा असतील, मध्यवर्ती कार्यशाळा असतील, मध्यवर्ती या सगळ्या ठिकाणी हे आंदोलन होणार आहे. आणि ते यशस्वी करण्यासाठी सर्व कामगारांनी त्याच्यात सहभागी व्हावं. कुठलाही मतभेद न ठेवता, कुठलाही संघटनावाद आपसातले जे काही हे बारीक सारीक हे असतील त्या विसरून जा आणि उद्याचं आंदोलन यशस्वी करा. उद्याच्या आंदोलनाच्या नंतर सरकारने आपल्याला अधिवेशन सुरू होणार आहे. विरोधी पक्षाचे आमदार सुद्धा त्यांना विचारू शकतात आपल्या बाजूने. एवढं करून जर सरकारने आपल्याला बोलावलं आणि आपल्यातून मार्ग काढला चर्चेतून तर ठीक आहे, नाही तर येणाऱ्या 29 तारखेला आपल्याला बेमुदत आंदोलन करायचं आहे. आणि त्या आंदोलनाची तयारी आत्तापासून करा, निर्धार करा. हम सब एक है, कामगार एकजुटीचा विजय असो एवढंच डोक्यात ठेवा आणि लढायला तयार व्हा. एवढी माझी कळकळीची विनंती सर्व कामगार बांधवांना आहे, भगिनींना आहे. जय भीम, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. माझ्यासमोर माननीय MG कांबळे साहेब बसलेले आहेत आणि भाऊच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी आतापर्यंत काम केलेलं आहे. संघटनेचं काम फार मनापासून ते करत असतात. अनेक डेपोमध्ये जाऊन अनेक प्रश्न सोडवण्याचं काम ते करत आहेत. कांबळे साहेब, भाऊनी जी व्यथा सांगितली आणि एसटी कर्मचाऱ्याचं दुःख, म्हणजे त्यांनी दुःख तर सांगितलंच आहे, पगाराचा प्रश्न घेतला. मोठ्या त्यांनी आतापर्यंत आंदोलनं केलेले आहेत. तुम्ही पण त्या आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहात. तर भाऊच्या मताशी तुम्ही सहमत आहात का? जय भीम. आत्ताच महाराष्ट्राचे सेक्रेटरी आदरणीय सुनील भाऊ निर्भवणे यांनी संपाबाबत, आंदोलनाबाबतची भूमिका सांगितली. त्याच्यात मी 100% सहमत आहेच. पण त्यांनी सांगितलं राज्य शासना एवढा पगार देण्यात यावा. राज्य शासना एवढा पगार केव्हा होईल तर 96 पर्यंत एसटी कर्मचाऱ्यांना 4था आयोग होता. 96 नंतर त्यांना 5वा आयोग झाला, 6वा आयोग झाला, 7वा आयोग चालू आहे. मात्र 96 पासून एसटी कर्मचाऱ्यांना ॲग्रीमेंट, करार हे देण्यात आलं. दुर्दैवाची बाब अशी की कर्मचाऱ्यांचा अभ्यास कमी पडला आणि त्यांनी वेतन श्रेणी कमी प्रमाणात दिली. म्हणून राज्य शासनाचे कर्मचारी आणि एसटीच्या कर्मचारी यांच्यामध्ये आज व्यक्ती जवळजवळ 40 ते 45% पगाराचा फरक पडलेला आहे. म्हणून माझी अशी त्याच्यामध्ये सूचना आहे की 96 पासून एसटी कर्मचाऱ्यांना 5वा आयोग, 6वा आयोग, 7वा आयोग असं त्या कर्मचारी स्टेट कर्मचाऱ्यांप्रमाणे आयोग असं फिक्सेशन करावं. म्हणजे जी दुरी पडलेली आहे, मध्यंतरी जी दरी झालेली आहे ती दरी भरून निघेल आणि एस टीचा कर्मचारी त्यांच्याबरोबर जाईल.
आणखी एक माझं असं म्हणणं आहे की राज्य शासनाने PPP नावाची योजना काढलेली आहे एस टी महामंडळाच्या जागा हडप करण्यासाठी. तर ते PPP ही योजना भासनात गुंडाळून ठेवावी आणि जे काय डेव्हलपमेंट करायचं असेल ते ST महामंडळाने करावं आणि त्यासाठी राज्य शासनाने निधी पुरवावा आणि त्या निधीचा वापर करून महामंडळाचं उत्पन्न कसं वाढेल हे पाहावं. बाबूंनी सांगितलं की विलिनीकरण हे जरा अवघड आहे. राज्य शासनाला विलिनीकरण